चेंबूरमध्ये मुरबाड शहापूर एकता संस्थेकडून आषाढी एकादशी निमित्त भव्य दिंडी सोहळा व महाप्रसादाचे आयोजन। मुंबईतील चेंबूर येथे मुरबाड शहापूर एकता संस्थेच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी संस्थेच्या सदस्यांनी भगवान श्री विठ्ठल रुक्मिणी यांची विधिवत पूजा अर्चना केली, तसेच भाविकांमध्ये महाप्रसादाचे वाटप देखील करण्यात आले। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली। संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला असून वारकरी परंपरेचे सुंदर दर्शन दरम्यान घडले। यावेळी संस्थेच्या वतीने सर्व भाविकांना एकता, सेवा आणि भगवान श्री विठ्ठला प्रति समर्पणाचा संदेश देण्यात आला। मुरबाड शहापूर एकता संस्था, त्या संस्थेला 13 वर्ष झालेले। लॉकडाऊनमध्ये 2 वर्ष गॅप पडला, 11 वर्ष पूर्ण झाले आणि एकजुटीने चेंबूर कॅम्प ते वडाळा पायीवारी करतात, पालखी काढतात आणि रथ असतो पालखीमध्ये। सुरुवातीला कमी लोक होते, पण आज चेंबूरचे यांनी संपर्क साधून लोकांशी, कारण यांची मुरबाडची 200 घरं आहेत, या 200 लोकांनी संपर्क साधून आज कमीत कमी 1000-1500 पालखीला लोक असतात आणि याच्यात भाविक महिलांची संख्या जास्त असते। आटोपोट महिला येतात, कारण पंढरपूरला जाणं जमत नाही काही काहींना, म्हणून सगळ्या महिला आणि पुरुष यांच्या घरची 400 लोक आहेत। मुरबाड शहापूर संस्थेच्या घरची 400 लोक आणि त्यांची मुलं पकडली तर 800-900 लोक ते झाले। आणि चेंबूरची काही भाविक आहेत, एकजुटीने येतात, त्यांना ते विचारतात की पालखी कधी निघणार आहे, म्हणजे शिस्तबद्ध पालखी असते। आणि चेंबूरवरून चेंबूर नाका इथं स्थान थोडा वेळ कार्यक्रम असतो, त्याच्यानंतर सगळे लोकांना प्रसाद तरी काय ते वाटप होतो। आणि या संस्थेमध्ये मी येतो, मला 11 वर्ष ते लोक बोलवतात, हे मी त्यांचा खूप आभारी आहे, ऋणी म्हणलं तरी चालेल, कारण ही शिस्तबद्ध जी पालखीची संस्था आहे ना, मला खूप आवडते। आणि तिथूनच 1 तास माझं गाव आहे, मी वतूर नारंगावचा आहे, म्हणून मला अभिमान आहे मुरबाडच्या या संस्थेचा। ही अशी वाढत जावी की एक दिवस मला वाटतं वडाळ्यापासून चेंबूरपर्यंत पब्लिक दिसावी, अशी माझी अपेक्षा आहे आणि हे होईल, कारण ह्या कार्यकर्त्यांचं जे एकजूटपणा आहे ना, तो अजून 11 वर्ष चाललेला आहे। कारण संस्थेमध्ये 5-10 वर्ष झाली का इकडं तिकडे लोक होतात, पण या संस्थेत मी बघितलंय एकजुटीने हे लोक आहेत। ही संस्था नक्कीच खूप वाढेल आणि एक दिवस या संस्थेचं नाव महाराष्ट्रात नव्हे भारतात पोहोचेल, अशी मी विठ्ठलाचरणी अपेक्षा ठेवतो। आणि आज आषाढी एकादशीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। सगळे सुखात राहो, आनंदात राहो, आनंदमय राहो आणि आरोग्यमय राहो, ही पंढरीचरणी प्रार्थना करतो। जय विठू माऊली, ज्ञानेश्वर माऊली, एवढं बोलून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय हरी माऊली। आम्ही मुरबाड शहापूर एकता संस्था गेली 11 वर्ष या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त भव्य दिंडी दिंडी काढत आहोत। दिंडी काढण्याचं कारण असं आहे की गेली अनेक वर्ष या ठिकाणी चेंबूरमध्ये अनेक मुरबाड शहापूरचे लोक राहत होते, तर ते आम्हाला माहिती नव्हतं का या ठिकाणी आपल्या गावातले लोक कुठे राहतात। तर आम्ही एक एक करून एकाच्या सुखादुःखामध्ये सामील व्हायला लागलो। सामील झाल्यानंतर कळलं का आपले कमीत कमी 200 ते 250 घरं आहेत या चेंबूर चेंबूर नगरीमध्ये। तर आमचे काही मंडळी पोरांनी, युवा पोरांनी असा विचार केला की जर आपल्याकडे 150 ते 250 लोक या चेंबूर नगरीत राहतात, तर आपण त्यांचं संघटन केलं पाहिजे आणि त्या संघटनमधून आपण कुठला तरी काय कार्यक्रम आयोजित केला पाहिजे, जेणेकरून आपले गावकरी सगळे एकत्र आले पाहिजे। आणि त्यानंतर आम्ही एक कमिटी स्थापन केली ती म्हणजे मुरबाड शहापूर एकता संस्था।
आणि या एकता संस्थेच्या मार्फत आम्ही लोकांच्या घरी घरी आमचे जे गावातले मुरबाड शहापूरमध्ये राहणारे लोक आहेत त्यांच्या घरी घरी जाऊन आलो, त्यांच्या सुखात दुःखात सामील झालो. म्हणजे कोणाचं काही झालं तरी आम्ही तिकडं 8 ते 10 लोक, 12 लोक, 15 लोक असे मिळून जात होतो. त्या लोकांना आम्ही आनंद वाटत होता की चला आपले गावातले लोक एकत्र झाले. त्यानंतर या कार्यक्रमानं, या सुखादुःखाच्या कार्यक्रमातून एक कुठला तरी आनंद मिळावा यासाठी आम्ही शेतकरी, कुणबी समाज असो, मराठा समाज असो म्हणून आम्ही पुन्हा एक विचार केला, एक दिलाने, एक मताने, की येणाऱ्या लवकरच आषाढी एकादशी होती तर आपण सर्वांनी मिळून आषाढी एकादशीची दिंडी चालू करूया आणि त्या दिंडीनिमित्त आपण सर्वांनी एकत्र आलो पाहिजे, जमलो पाहिजे. या हेतूने आम्ही सर्व गेले 11 वर्ष तन मन धन लावून पुरं एकत्र मिळून सर्वांच्या घरी जाऊन सर्वांना विनंती करून, आग्रहाचं आमंत्रण करून, आजूबाजूचे जे काही परिसरातले आहेत त्या लोकांना आमंत्रण करून आम्ही या ठिकाणी भव्य दिंडी साजरी करतो. अशीच आमच्या पाठीशी चेंबूरचे बरेचसे लोक आम्हाला सपोर्ट करतात. दांडे साहेब आहेत, असे अनेक लोक आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात आणि हे काम करायला आम्हाला खूप आनंद वाटतो. एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदी माऊली. या मुरबाड शहापूर एकता संस्था चेंबूर अत्यंत नियोजन पद्धतीनं, शिस्त पद्धतीनं आणि भक्तिमय वातावरणामध्ये ही दिंडी गेली 11 वर्ष या ठिकाणी चेंबूरपासून वडाळ्यापर्यंत काढत असते. आणि मुंबईमधील सर्वात मोठी दिंडी म्हणून या दिंडीचं नाव आज संपूर्ण महाराष्ट्रात आज लौकिक झालेलं आहे. खरं तर यामध्ये कुठलाही भेदभाव नाही, ऊटनीच नाही. सर्व जंजीज, आज जंजीज आपण अशासाठी म्हणतो की या जंजीजचं वातावरण आहे, हे सर्व या दिंडीमध्ये समाविष्ट होतात आणि मोठ्या भक्तिभावाने यामध्ये एकरूप होऊन सर्व यामध्ये आनंद लुटत असतात. या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन या मुरबाड शहापूर एकता संस्थेचे सर्व पदाधिकारी, आमचे संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य एकनाथजी पवारसाहेब, उपाध्यक्ष दिनेशजी फरडेसाहेब, सचिव या ठिकाणी दीपक आरजसाहेब यांच्या आणि सर्वच बाकी त्यांचे सहकारी यांच्या नियोजनामध्ये या दिंडीचं आयोजन केलं जातं. पहिल्या दिवशी म्हणजे 24 तारखेला आषाढी एकादशीच्या पहिल्या दिवशी या दिंडीचं आयोजन केलं जातं. चेंबूरच्या नित्यानंद रामटेकडीपासून या दिंडीचं आयोजन करून वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरापर्यंत ही दिंडी घेतली जाते. आपल्या या चेंबूर नाक्यावर एक रिंगण होतं, पायी दिंडी होते आणि एक चेंबूरच्या नाक्यावर याचं एक रिंगण होतं. त्यानंतर वडाळा डेपो इथं देखील आपलं दुसरं रिंगण होतं आणि त्यानंतर विठ्ठलाचं दर्शन घेऊन ही मूर्ती आपण या ठिकाणी चेंबूरच्या नाक्यावर या ठिकाणी भक्तांसाठी दर्शनासाठी आपण त्याची सोय केली जाते. आणि याचं सर्व श्रेय मुरबाड शहापूर एकता संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना जातं. चेंबूर मुंबई. आता पुढच्या वर्षी आम्ही हा दिंडी सोहळा सर्व आमचे नागरिक मुरबाड शहापूर एकत्र यावा आणि आम्ही आमची एकामेकांची ओळख व्हावी यासाठी आम्ही दिंडी सोहळा चालू केला. आणि प्रत्येक माणसाच्या ह्याला दुःख असेल तर आम्ही त्याच्याकडे जातो, त्या आम्हाला दुःखाचं ते आमच्याकडे येतात आणि आम्ही एकामेकाला मदत करून आम्ही एकामेकाला सहकार्याने चालतो. आणि ह्या दिंडी याच्यासाठी केली की आम्हाला लोकांना पंढरपूरला जाता येतात आणि आम्हाला ऑफिस आता ते जाता येतो. पण आम्ही एक दिवसाचा दिंडी सोहळा ठेवला तर जेणेकरून आम्हाला वारीचा एक आनंद मिळेल किंवा आमच्या आजोबांना, आमच्या वडिलांना एक दिंडीचा एक आनंद मिळेल किंवा इतर 100 परिसरात खूप सारे मोठे मोठे लोक आहेत त्यांना एक दिंडीचा एक आनंद मिळावा. आणि खूप सारे लोकांचे पोलीस मदत करतो, मोठे मोठे उद्योगपती आम्हाला हेल्प करतात. भट हॉटेलवाले खास आमचे ते पाठीराखे आहेत हे आमचे खूप मोठे म्हणजे आमचे लोक मदत करतात हे लोक. आणि आमच्या प्रत्येक माणसाला आरोग्य लाभो, आमच्या प्रत्येक माणसाला सुख समृद्धी लागो, पैसा कमवून आणि फार असे मोठे सर्व मुलं शिकून मोठे होऊन हीच शुभेच्छा आणि या पुढील वाटचाली सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. ॲक्च्युली हे जे नियोजन पद्धत आहे आपली मुरबाड शहापूर एकता संस्था चेंबूर मुंबई 71 हे गेले 60-70 वर्षापासून आमचे जे आईवडील हे आमचे नातेवाईक या चेंबूरमध्ये राहतो, जेणेकरून कुठं तरी एकत्र यावं आणि काहीतरी एक नियोजन पद्धती असावं ज्याच्यामध्ये सर्वजण मिळावं. असे तर अनेक कार्यक्रम आहेत, पण आम्ही हा आमचा म्हणजे महाराष्ट्राचाच नाही तर अख्ख्या भारताचा दैवत आहे जो आम्ही आषाढी एकादशी म्हणतो. आणि ह्या निमित्ताने सर्व एकत्र येतात आणि एकत्र आनंद घेतात आणि त्यामुळे एक आमची एकजूट म्हणजे मुरबाड शहापूरची हे एकजूट आहे ती दाखवण्याचा आनंद म्हणजे आमचा एक भास असतो.
ह्या इथून येणारे जे आमची मंडळी आणि याचं नियोजन पद्धती आम्ही 2 महिन्या अगोदरच करतो, जेणेकरून आमची जे ह्या चेंबूर भागामध्ये आमची 200-250 घरं आहेत आणि प्रत्येकाच्या आम्ही मनोभावनाने त्यांच्याकडे जातो आणि जे आमचे ते मनोभावनाने स्वागतही करतात. आज ज्यावेळी म्हणजे आषाढी दिंडीच्या 1 दिवस अगोदर आमची दिंडी निघते, संपूर्ण म्हणजे परिवार सहभागी होतात आणि याचाच आम्हाला आनंद आहे. जे लोक पंढरपूरला न जात ते पती पंढरपूर म्हणून वडाला ह्या इकडं आमच्यासोबत हजारोच्या संख्येने चेंबूर ते पती पंढरपूर वडाला त्याचं दर्शन घेतात. हा आमच्या भाविकाचा मोठा आम्हाला आनंद आहे.